महत्त्वाची बातमी आहे। आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। अनेक बड्या संघटनांनी ही हाक दिलेली आहे। संपात देशभरातील 30 कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता आहे। बँक कर्मचारी संघटनांपासून ते शेतकरी संघटनांचीही बंदची हाक। नवीन कामगार कायदे, भारत अमेरिका व्यापारी करार, मनरेगातील बदल यामुळे नाराजी व्यक्त होते आणि या बंदमुळे देशभरातील सरकारी बँका, सरकारी कार्यालयांवर परिणामाची शक्यता आहे। तसेच सार्वजनिक वाहतूक बाजारांवरही मोठ्या परिणामाची शक्यता आहे। काही राज्यात शाळा आणि महाविद्यालयही बंद असू शकतात। देशव्यापी संपाची कारणं आणि मागण्या काय पाहूयात। बंदमध्ये 10 कामगार संघटनांच्या युनियनच्या प्रामुख्याने सहभाग असेल। 29 कामगार कायद्यांच्या जागी 4 नव्या कामगार संहितांना विरोध होतोय। नव्या संहितांमुळे कामगारांचे अनेक हक्क हिरावले जातील असा कामगारांचा दावा आहे। सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला तीव्र विरोध होतोय। कामगारांच्या वेतनातील तफावतही दूर करण्याची मागणी करण्यात येते। वीज दुरुस्ती विधेयकाला विरोध केला जातोय। बियाणं विधेयकाच्या मसुद्याला कामगारांनी तीव्र विरोध केलाय। पीस कायदा रद्द करावा अशी ही मागणी केली आहे। बंदमध्ये 10 कामगार संघटनांच्या युनियनचा प्रामुख्याने सहभाग असेल। तर बंदचा फटका कोणत्या सेवांना बसू शकतो? अत्यावश्यक सेवा सुविधांना बंदमधून वगळण्यात आलं। केरळ, ओडिशा, कर्नाटकात सर्वाधिक परिणामाची शक्यता आहे। विमानतळ आणि विमान सेवा सुरू राहतील। बाजार समित्या, भाजी मंडईंना फटका बसू शकतो। कारखाने आणि कंपन्यांनाही फटका बसू शकतो। सरकारी बँका आणि विमा कार्यालय प्रभावित होऊ शकतात। सरकारी कार्यालय आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। बँका, विम्याच्या ऑनलाईन सेवा सुरू राहतील। तर याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। महेंद्र, महत्त्वाची ही बातमी म्हणता येईल ज्यामुळे अनेक मोठ्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। काय अधिक अपडेट? नक्कीच प्रणिता, आज देशातील 20 प्रमुख संघटना आहेत त्यांनी आज जे ते केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जे ते भारत बंदची हाक दिलेली आहे। आणि यामध्ये मुंबईत जर पाहायला गेलं तर कामगार आयुक्तालय बांद्रे येथे जे हे आंदोलन होणार आहे, दुपारी हे आंदोलन करण्यात येणार। त्यामुळे आज जे ते राज्यातील प्रमुख जी कामगार संघटना आहेत त्यांच्याकडून जो बंदची हाक दिल्यामुळे त्याचा परिणाम आहे तो इथे पाहायला मिळणार आहे। दुपारी जे ते कामगार आयुक्तालयावरती हे सगळे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी 30 कोटी हे कर्मचारी हे सगळे या बंदमध्ये सहभागी आहेत। त्यामुळे मुंबईत कामगार आयुक्तालयावरती जे येतं ह्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर ज्या महत्त्वाच्या कर्मचारी संघटना त्यामध्ये इंटक, आयटक, HSS, CUT आणि भारतीय कामगार सेना असेल, या अशा मोठ्या संघटना आहेत त्या या सगळ्या ज्या केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात एकवटलेल्या पाहायला मिळत आहेत। जी महेंद्र, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून घ्यायचा आहे।